आर के मस्त आपल्या धुंदीत गाणे ऐकण्यातच व्यस्त असतो. त्याचा तो एन्जॉय करत असतो. पण त्याच्यावरती आलेले संकट, तो बोर्ड अचानक आर केच्या अंगावरती पडणार तर मोहिनी इकडून जीवाच्या आकांताने ओरडते, आर के सर, तिथून सरका बाजूला व्हा. पण नाही, आर केच्या कानामध्ये स्क्वॉट्स असल्यामुळे त्याला काही ऐकायलाच जात नाही. शेवटी मोहिनी धावत येते आणि आर केला बाजूला घेऊन जाते आणि इतक्यातच तो बोर्ड जोराचा खाली आपटतो. आर केला धक्का बसतो. तो एकटक मोहिनीकडे पाहत असतो. मोहिनी एकटीच आपली बडबडत राहते, आर के सर, अहो स्वतःकडे जरा लक्ष द्या ना. किती वेळ झालं मी ओरडते तुम्हाला, तुमचं लक्षच नाही आहे. तुम्हाला ऐकायला येत नाही आहे का? अहो तो बोर्ड तुमच्या अंगावरती पडला असताना सतत काय हो तुम्ही तुमच्याच तंद्रीत जातात. जर तुम्हाला काही झालं असतं तर सगळं प्रोडक्शनवरती आलं असतं ना. आय मीन पॅकअप द्यावं लागलं असतं, पूर्ण स्केड्यूल बिघडलं असतं. तुम्हाला माझं बोलणं ऐकू येतं आहे की नाही? तुमचं काय हो? नाही म्हणजे तुम्ही श्रीमंत माणसं, तुम्हाला काही झालं तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटणार आहे? तुम्ही अजूनही तंद्रीतच आहात का आर के सर? तेव्हा आर के एकटक तिच्या डोळ्यात डोळे घालून बघत असतो आणि जो कानातलं स्क्वॉड बाजूला करतो. मोहिनी डोक्याला हात लावत विचारते की म्हणजे तुम्ही माझं काहीच ऐकलं नाहीत? एकटीच ती बडबडत सुटते आणि हा फुलटू लट्टू आहे तिच्यावर. पाहतच राहतो तिच्याकडे. नक्की काय काय घडलं? मोहिनीने तो बोर्ड आरकेच्या अंगावर पडताना कसा पाहिला? त्यानंतर ती ओरडत होती, आरकेपर्यंत आवाज पोहोचला नाही. त्यानंतर ती स्वतः धावत आली. आरकेला तिने वाचवलं, बाजूला ढकललं. ते सगळं मोहिनी रिपीट करून दाखवत असते आणि पाहणाऱ्या मुकुंदला मात्र भलतंच चित्र दिसतं सावलीद्वारे आणि तो अर्थाचा अनर्थ करतो. हे कोणाचे घाणेरडे चाळे सुरू आहे तिकडे? आणि रागाच्या तावात जेव्हा तो येतो ना, मोहिनी आरकेला पाहता क्षणी त्याची घाबरगुंडी उडते. आरके सर, तुम्ही इथे? तुम्हाला काही झालं तर नाही ना? आरके चेष्टा करतो की ॲम्ब्युलन्स मागव. तो विचारतो की का? आरके म्हणतो की कसा दिसतोय? ठीक आहे ना मी? विचारतोस कशाला मग? मुकुंद चिडतो. थांबा, एकेकाचे ना चांगले क्लासेस घेतो आणि तो सगळ्या सेटवरच्या लोकांना हाका मारून बोलावूनच घेतो. मुकुंद रागातच 2 माणसांना घेऊन येतो आणि ओरडतो की बघा, स्कॅमर सरच्या अंगावर पडला असता तर कसली असली कामं करता तुम्ही? हां, ते उचलून घेऊन जावा ते आधी. आणि आरकेला येऊन सांगतो की बघा, झापलं का नाही मी त्या दोघांना? आरके आता गुपचूप त्यातून निघालेला असतो. मोहिनी इतकी चिडते, याला काय डायलॉग लिहून दिल्याशिवाय बोलायलाच येत नाही काय? मुकुंद घाबरतोय, बाई खूपच ना. तेव्हा मोहिनी सांगते की काही नाही, त्याला काही ऐकायला येत नाही, मॅनरलेस कुठला. आता ती इतकी मोठ्याने बोलते. आरके मागे वळून पाहतो, कानातील हेडफोन बाहेर काढतो. मुकुंदाला विचारतो की उद्याची शिफ्ट? मुकुंद सांगतो की आहे ना सर, 2चे. आरके रुबाब झाडतो, मी 6ला येईन. आता मुकुंदा समजावतो की सर असं नका ना करू, उद्या 3 सीन करायच्यात आपल्याला. आरके काहीही न ऐकता निघून जातो. मोहिनीच्या रागाचा इतका पारा चढतो की ती पाठीमागे आरकेला खूप काही वाईट साईड बोलले होते ना, 1 नंबरचा मॅनरलेस आहे हा. साधं थँक्यू बोलायला सुद्धा याला बँकेतून लोन काढा वाटतं. तेव्हा मुकुंद म्हणतो की मोहिनी, स्टार लोक थँक्यू फक्त कॅमेऱ्यासमोरच बोलतात. मोहिनी म्हणते की काही नाही रे, फुकटचा माज करतो नुसता. आपण सगळे घाबरतो ना याला, म्हणून माज करतो हा. तुला सांगते ना मी, अजिबात नाही घाबरायचं याला. बघू काय करतो हा माचोरडा कुठला. आता मुकुंद हसतो आणि विचारतो की पण मोहिनी, तू इतक्या रात्री काय करतेस इथे? ती सांगते की अरे माझा चार्जर राहिला होता, तोच घेण्यासाठी आले होते. आता ती जाणार. मुकुंद तिला थँक्यू बोलतो. मोहिनी वेड्यासारखी त्याच्याकडे बघते. अगं, नंतर म्हणजे दुसऱ्यांदा वाचलो ना मी, म्हणून थँक्यू. मुकुंदा सांगतो की खरं तर ना, आज जर स्कॅमर सरांच्या अंगावरती पडला असता ना, तर उद्याचं शूट थांबला असतं ना. उगाचच मध्येच नुकसान झालं असतं. कधी कधी मला असं वाटतं की देवाने तुला माझ्यासाठीच पाठवला असेल. मोहिनी अचंबित होऊन त्याच्याकडे बघते. काय? तेव्हा मुकुंदा सांगतो की अगं म्हणजे माझी मदत करण्यासाठी. पण मोहिनी, तुला सांगू का, त्या बाजूनी ना खूप विचित्र वाटत होतं अगं ते सगळं. म्हणजे शॅडोमध्ये असं वाटत होतं की तू आर के सरांना मिठी मारली आहेस.
मोहिनी इतकी चिडते, चवताळते की स्वप्नात सुद्धा असा विचार करू नकोस हा माझ्याबद्दल. या जगात तोच शेवटचा जरी राहिला ना तरीसुद्धा मी त्याला मिठी मारणार. आता मुकुंद हसत त्याच्याकडे पाहतच राहतो. आता आरके मोहिनीला सांगतो की मुकुंद मोहिनीला म्हणतो की चल ना आपण वॉकला जाऊयात. मोहिनी म्हणते की नाही, मला मार्केटला सुद्धा जायचं आहे, नाही जमणार. आणि ती त्याचा निरोप घेऊन निघून जाते. मुकुंद तिला बाय करतो. डेंजर आहे ही मुलगी, फुल डेंजर आहे. आणि त्याला हसू येतं. इकडे शालिनी स्वयंपाक करत असते. अचानक तिला त्रास उद्भवतो. तिचं पोट दुखायला लागतं. कार्तिकी धावतच येते, तिला बाजूला नेऊन बसवते. शालिनी तिला सांगते की तिच्या पोटात दुखते. आता कार्तिकी इतकी चिडचिड करते की काय गं आई, तुला किती वेळा सांगितले की उगाच तब्येतीच्या तक्रारी करत बसतेस. जाऊयात ना, ट्रीटमेंट घेऊयात ना, तुला ऐकायचंच नसतं. तिच्यासाठी ती पाणी घेऊन येते. आता शालिनी थोडं पाणी पिऊन सांगते की स्वयंपाक थोडा राहिला आहे, मी करते. कार्तिकी पाहते भाज्या काय केलेत. चिडचिड करते, काय आहे यार, लाल मटाची भाजी मला नाही आवडत नाही. आणि तशीच तिथे जाऊन बाजूला बसते. इतक्यात पिंकी येते. पिंकी घाईत असते, पण जेव्हा लक्ष जातं ना शालिनीकडे, पिंकीचा जीव घाबरतो. कारण शालिनी तडफडत असते ना. शालिनी तब्येत बिघडल्याचं सांगते तेव्हा पिंकी घाबरते. अगं, परत पोटात दुखते का तुझ्या? शालिनी म्हणते की नाही ठीक आहे, मी तुला 2 पोळ्या लाटून देते. तेव्हा पिंकी म्हणते की तू कशाला, कार्तिकी आहे की. तेव्हा शालिनी कार्तिकीला सांगते की पटकन कणिक भिजव आणि 2 पोळ्या लाटून दे पिंकीला. कार्तिकी स्पष्ट सांगते की नाही आई, मी नेल्स केलेत बघ, मी अजिबात नाही हात लावणार. तेव्हा पिंकी चिडते. पिंकी म्हणते की ठीक आहे, राहू देत, मी वरण भात घेऊन जाईन, आज सेटवरती काहीतरी खाईन मी. आता शालिनीला पिंकीची उलट काळजी वाटते. ती म्हणते की अगं पण त्या तेलकट खाण्याला तुला त्रास होतो ना. तेव्हा पिंकी म्हणते की 1 दिवसाने काही होणार नाही आहे. ती डबा भरायला घेते आणि कार्तिकीला सांगते की आईला तू डॉक्टरांकडे घेऊन जा. तरीही कार्तिकीचे बहाणे चालूच आहेत. ते तोंड वर करून सांगते की अजिबात नाही. पिंकी अशी काही खरडपट्टी काढते ना तिची. अगं दिवसभर मरते ना तुझ्यासाठी ती, आणि तोंडावर नाही म्हणतेस, जरा तरी लाज वाटू देत का. तेव्हा कार्तिकी कारण सांगते की माझी ऑडिशन आहे. पिंकी ओरडते की खड्ड्यात गेले तुझे ऑडिशन. दोघींमध्ये वाद चालू होतो. आता शालिनी स्वतःच वैतागते. शालिनी सांगते की जाऊ दे, तिला कुठे जायचं आहे तिथे. कार्तिकी इतकी निर्लज्ज आहे, तशीच निघून जाते. पिंकीला काळजी वाटत असते, पण तिला त्यातून सेटवर पण फोन येत असतात. शालिनी समजावते. पिंकीला सुचत नसतं की आता शालिनीसोबत कोण जाईल हॉस्पिटलला. शालिनी कारण सांगते की अगं, आधीचे रिपोर्ट तरी कुठे आलेत, ते रिपोर्ट आल्यानंतर बघूयात ना आपण काय ट्रीटमेंट घ्यायची आहे ती. तू आत्ता सध्याला जा, तुझं काम खूप महत्त्वाचं आहे, उगं तुझ्यामुळे ते अडून नको राहायला. शेवटी नाईलाज असतं, पिंकीसुद्धा तेथून जाते. शालिनीला तब्येतीची काळजी घ्यायला सांगते. शालिनीचं पोट खूप दुखत असतं, खूप त्रास होत असतो तिला. तिकडे पिंकी सेटवर पोहोचते आणि ती फोन करून महेंद्रकडून चौकशी करते की मोहिनीच्या सेटवरती काही लफडं वगैरे, काही गोंधळ तर नाही ना झाला. तेव्हा महेंद्र तिला सगळं काही ठीक असल्याचं सांगतो. काल जरा प्रॉब्लेम झाला होता, पण सगळं ओके. उगाच दिवसभर मला ती पगडी डोक्यावरती घालून हिंडावं लागतं. तेव्हा पिंकी म्हणते की मास्टरजी प्लीज, आजचा 1च दिवस तुला सांभाळून घ्यायचा आहे, तेवढं सांभाळून घ्या. इतक्यात आता पिंकीचा शॉट लागलेला असतो, त्यामुळे ती पटकन फोन ठेवून देते. प्रिया महेंद्रकडे चौकशी करते की तुला तुझ्या घरच्यांची किंवा घरच्यांना तुझी आठवण येत नाही का रे, म्हणजे ते खूप मिस करत असतील ना तुला. शालिनीला मोहिनी फोन करते आणि विचारते की आई, इथली मिठाई सॉलिड लागते, किती आणू, 1 किलो घेऊन येईल आपल्याला. तेव्हा शालिनी विव्हळते आणि ती सांगते की 1 किलो कशाला, अर्धा किलो भास होईल अगं आपल्याला. मोहिनीला तिचा त्रास जाणवतो. ती विचारते की आई तू ठीक आहेस ना, काही झालं तर नाही आहे ना तुला, हे बघ प्लीज माझ्याशी खरं खरं बोला. तेव्हा शालिनी म्हणते की नाही, मी ठीक आहे. मोहिनी विचारते की उगाचच माझ्यापासून काही लपवू नकोस हा. तेव्हा शालिनी म्हणते की मी का काही लपवेन, आणि आता मला जास्तीचे प्रश्न विचारलेस ना तर मग घरात घेणार नाही मी तुला. मोहिनी म्हणते की ठीक आहे, पण स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. फोन ठेवल्यानंतर विचार करते की आई तर काही सांगत नाही आहे, आज तुला फोन करू का.
पिंकीला फोन करते. पिंकी बोलते की हां डार्लिंग बोल. तेव्हा मोहिनी विचारते की तू आईला कसला त्रास होतोय का? म्हणजे मी तिच्याशी आत्ता फोनवरती बोलले, ती काहीच सांगायला तयार नाही आहे. तेव्हा पिंकी म्हणते की हो म्हणजे त्रास होत होता. मोहिनी घाबरते. ती विचारते की त्रास होतोय म्हणजे नक्की काय होतं तू? आता मुद्दामच पिंकी बहाणा करते की ऐक ना डार्लिंग, मी ना शॉर्टमध्ये नंतर बोलू का तुझ्याशी? आणि ती फोन कट करते. आता पिंकी डोक्याला हात लावते कारण मोहिनीने तिकडे टेन्शन घेतलंय. आता पिंकीही काही सांगत नाही म्हटल्यानंतर मोहिनी शेवटी महेंद्रला कॉल करते. महेंद्र हसत विचारतो की हां बेटा बोल. मोहिनी विचारते की बाबा तू कुठे आहेस? तो म्हणतो की आणखी कुठे, मुंबईमध्येच असणार ना. मोहिनी विचारते की पण आईला त्रास होतोय, नक्की काय झालं आहे आईला? महेंद्र घाबरतो. तो विचारतो की काय त्रास होतोय? मोहिनी विचारते की म्हणजे तुलाही काही माहीत नाही आहे? असं कसं काय होऊ शकतं बाबा? आता आवाज न येण्याचा बहाणा करून महेंद्र कसंबसं तरी फोन ठेवून देतो. प्रिया चौकशी करते की घरी सगळे ठीक आहे ना. त्यावर महेंद्र सगळं चांगलंच असल्याचं सांगतो. त्यानंतर तो तिच्या हातात गजरा सोपवतो. हा देवीच्या ओटीचा गजरा. आणि ते रिक्षावाल्याला विचारत असतानाच मोहिनीचं लक्ष जातं. मोहिनी विचार करत असते की घरातले माझ्यापासून काही लपवत आहेत का? का सगळेजण असं खोटं बोलत आहेत? अचानक महेंद्र तिला दिसतो आणि मोहिनी हादरूनच जाते. बाबा इथे? रिक्षात बसून महेंद्र निघून जातो. मोहिनीला ना म्हणजे कळतच नसतं की तिला भास होतोय की प्रत्यक्षात ती महेंद्रला बघते. मग ती पटकन फोन करून विचारते की बाबा तू कुठे आहेस? तेव्हा महेंद्र पुन्हा खोटंच सांगतो की अगं मी एका सीन संदर्भात मीटिंगसाठी आलो आहे, बोल ना बाळा. आणि तू काळजी करू नकोस, मी घरी गेलो की आईला हॉस्पिटलला घेऊन जाईन. तेव्हा मोहिनी विचारते की बाबा पण मी तुला आत्ता इथे. त्यावर महेंद्र म्हणतो की ऐक ना, मी प्रोड्युसर समोर बसतो आहे, मला प्लीज आता काही बोलता येत नाही आहे, आपण नंतर बोलूयात. आणि तो फोन कट करून टाकतो. आता मोहिनी इतकी विचारात हरवते की बाबाला मी इथे बघितलं, पास होता का तो? स्वतःच्या डोक्यावरती ती टपली मारून घेते. मी पण ना जरा जास्तच विचार करते. आणि ती तिथून निघून जाते. काही वेळानंतर आता सेटवर सगळी तयारी चालू असते शूटची. आणि मुकुंद इतका भडकलेला असतो कारण जी स्टंट करण्यासारखी मुलगी येणार असते ती मुलगी अचानकच इंजर्ड होते. आणि मग मुकुंद इतकं भडकतो, हे बघा इथलं लोकेशन आजच अवेलेबल आहे, अहो तुम्ही प्लीज मला तरी समजून घ्या ना, काय इंजर्ड झाले, येऊ शकत नाही आहे. आता तो इतका तंतरतो. मोहिनी त्याला विचारते की मी करू का हे? तेव्हा मुकुंद तिला हलक्यात घेतो. तो म्हणतो की मोहिनी, बस चालवणे इतकं सोपं वाटतं का तुला? ते याला प्रोफेशनल माणूस लागतो. तेव्हा मोहिनी म्हणते की अरे मी पण प्रोफेशनलच आहे ना. त्यावर मुकुंद तिच्यासोबत बहस करतो. मोहिनी, मान्य आहे की तू मेकअपमध्ये प्रोफेशनल आहे, हे नाही जमणार यार तुझ्याच्याने, हा आधीच ठरवून टाकतो. मोहिनी त्याला विचारते की तू महेंद्र देवकर यांना ओळखतोस का? मुकुंदा कौतुक करतो की अरे ॲक्शन मास्टर, अगं माझे खूप फेवरेट आहे ते. हे आयडिया, मी पटकन त्यांचा नंबर मिळवतो आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो, काहीतरी सोल्युशन निघेल. त्यावर मोहिनी त्याला सांगते की अरे माझे बाबा आहेत ते. तो आश्चर्यचकित होऊन विचारतो की काय, महेंद्र देवकर तुझे बाबा आहेत? तेव्हा मोहिनी म्हणते की हो, आणि त्यांनी मला सगळं शिकवलं आहे. तेव्हा महेंद्र त्याच्याकडे पाहत असतो. मुकुंदा विचारतो की काय, म्हणजे तुला सगळं येतं? तेव्हा मोहिनी विचारते की डेमो दाखवू? मुकुंदा हसतो आणि म्हणतो की अगं नाही नाही, हे बघ आपण आधी आर.के. सरांना विचारूयात, त्यांना जर ओके असेल तर हा शॉट घेऊयात तुझा. पण अचानकच आर.के. समोरून म्हणतो की नाही, नो, आय एम नॉट ओके. आर.के. येतो आणि मोहिनीसोबत डायरेक्ट वादच घालतो. तो तिला सांगतो की आणि माझ्या सेफ्टीचं काय? हिच्यासाठी मी स्वतःचा जीव नाही धोक्यात घालू शकत ना माझं आयुष्य. तेव्हा मोहिनी सांगते की सर हे बघा, हे म्हणजे मी सगळं शिकले ना माझ्या बाबांकडून, ते ॲक्शन डिरेक्टर आहेत. त्यावर आर.के. म्हणतो की सगळ्याच ॲक्टर्सची मुलं ॲक्टर झालेत, असं नाही ना झालं कधी. तेव्हा मोहिनी म्हणते की सर पण एकदा विश्वास ठेवा ना, अहो करेन मी हे सगळं. त्यावर आर.के. विचारतो की पण माझ्या सेफ्टीचं काय, ती कुठून आणणार?
आणि तुझ्या परफेक्शनचं तुझ्याकडे बघून तर वाटत नाही तू त्याच्यामध्ये परफेक्ट असू शकतेस. तेव्हा मोहिनी म्हणते की सर पण त्यावर आता आर के तिला सांगतो की ठीक आहे स्क्वॉड पोझिशन. तेव्हा मोहिनी डायरेक्ट करून दाखवते. आर के म्हणतो की डाऊन. आता मुकुंदाला मोहिनीसाठी इतकं वाईट वाटत असतो आणि दुरून महेंद्र ते सगळं पाहत असतो. प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण बघूयात. मोहिनी जाता जाता प्रतापरावला जोराची धडकते आणि तिचा फोन खाली पडतो. त्यानंतर प्रतापराव स्वतः फोन उचलून तिच्या हातात सोपवतो. दुरून महेंद्र ते सगळं झाडाळून बघतो आणि तो हादरतोच. कारण मोहिनीने आपल्या मोबाईल स्क्रीनवरती फॅमिली फोटो लावलेला असतो आणि तो फोटो पाहता क्षणी प्रतापराव विचारतो की शालिनी. आता बसमधून एका वेगळ्या ठिकाणी मोहिनी जात असताना खिडकीतून तिच्या नजरेत भलतंच दृश्य पडतं की तिचा बाप महेंद्र कुठल्या तरी दुसऱ्याच मुलीला मिठी मारतोय. ती हादरून जाते. विचार करते की बाबा आणि इथे पण ही बाई कोण आहे आणि ती त्याचा वेगळाच अर्थ काढते. पण आता महेंद्र मोहिनीची समजूत कशी घालेल आणि मोहिनीच्या फोनमध्ये शालिनीचा फोटो पाहता प्रतापराव सावध होईल का? नक्की काय घडेल?